स्लोली 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 स्लोली। हाँ चलो।
सन्माननीय अध्यापक मंडळी, उपस्थित सर्व श्रीमंत यांना शिवजयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा. माझे नाव सुशे उंटूशंकर आहे. मी शिवजयंती निमित्त 2 शब्द बोलेन. अवघ्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन ज्यांनी गाभाऱ्यावर शौर्य कोतरे अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजामाता व वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते. जिजामातांनी शिवबांवर उत्तम संस्कार केले, त्यांचे व्यक्तिमत्व आदर्श बनवले. जिजामातांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवरायांनी वयाच्या 15 वर्षी नागेश्वराच्या स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. पुढे जाऊन ती प्रतिज्ञा खऱ्यात उतरली. त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बहारले. बळकट इच्छाशक्तीवर त्यांनी सारे किल्ले जिंकले. त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी, सूर्याजी, जीवा महाल असे जीवाला जीव देणारे मावळे जमवले. त्यांचे कार्य आजही आपल्या अंगावर शहारे असतात, जसं की स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण बहारले, गड आला पण सिंह गेला, गड आला पण सिंह गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले पूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहून दिले. त्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागून नाही म्हणून ते झटले. त्यांनी नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि शब्दात माझे अशक्य आहे म्हणून मला म्हणायचे वाटे. शब्द ही पतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती, शब्द ही पतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती. राजा शोभून दिसे या जगती, असे ते शिव छत्रपती, असे ते शिव छत्रपती. जाता जाता एवढंच झाले, जाता जाता एवढंच झाले, राजे असंख्य झाले या जगती, पण शिवबसवान मात्र कोणी न झाले. राजे असंख्य झाले या जगती, पण शिवबसवान मात्र कोणी न झाले. गर्व त्यांचा असे या माणसाला, असे ते शिव छत्रपती होऊन गेले, असे ते शिव छत्रपती होऊन गेले. जय भवानी. ची स्थापना करण्यासाठी मी युगानुयुगे जन्म घेईन. अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली. 1-2 वर्षानंतर 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधार आहे. आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला. याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा KM अग्रवाल महाविद्यालय कला मंच आपल्या समोर सादर करीत आहे. महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर. महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाई अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतो. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या विठोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड. सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच. शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता
कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या समछत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. शिवबाचं काही खरं नाही. पलीकडा इंग्रज जो तो हेच बोलू लागला. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. बाळासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत. अशा वाघिणीचा त्यो छावा. तथास्तु. मला कसा ठेचावा डोक्यात नेहमी कावा. आम्ही आल्या सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महावा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला, खान अभिमान मान्याला, कट्टरीचा वाद त्यानं केला, कट्टरीचा वाद त्यानं केला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवट केला, पोटामंदी पिचवट केला.
संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवमांचं धरण. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रगती आहे. आज 19 फेब्रुवारी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई हे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य स्थापन केले आणि जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. त्यांचे कल्याण, विचार आणि जीवन आजही आपल्या प्रेरणा देते. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शर्वरी गजानन निकम आहे. आज आपण 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर होते. यावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते. त्यांनी राम, कृष्ण, भीम व अर्जुन अशा शूरवीरांच्या कथा सांगितल्या. याप्रमाणे त्यांना शूर बनविले व आपल्या महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून दिले. अशा शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांना माझ्या मरणात सांगितलं. विजयासाठी तलवार चांदीला, विजयासाठी हिंदुस्थान हलवून गेला. मठवर मावळ्यांना ठेवून हजारो हलवून गेला. असा माझा शिवा होता, असा माझा शिवा होता. धन्यवाद. मी त्याचा निकट छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आता आपलं संपूर्ण जय शिवराज संपूर्ण पुकार भरे बडगर्ज गर्ज तलवार उठे बिजकडे कडे पतधर जिजा यते दूज दूज पदकाल मराठा मन जीते निकई का करके सब कर जीते हर दुश्मन से लड़ जीते नितरे माथे कूरसा छत्रपति शिव चमके होते तिलक तलवार शिवाजी और शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा राज शिवाजी लंकेश्वरिया की लाज शिवाजी होते तिलक तलवार शिवाजी और शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा राज शिवाजी लंकेश्वरिया की लाज शिवाजी माउंट बरगडे मावळे तो पती नाही पाहिला नदी पती लढला मानत खायला गेला नाही काळजीला किती निघे मुघलांच्या उरावर फटवला भगवान मुघलांचा भक्तो राजा माझा सूर्य उठेच तो राजा माझा हर हर करी गाजा हर हर करी उभा केला स्वराज विजय तिलक करे लाल रहे हमारी
मोटारी घाल रहे याद बचाना माटी ऐसी जाबाई शिवाजी के जबरदस्ती के साथ रहे पर थारे शरण में काल रहे लड़ना जब तक प्राण रहे काया वो तक स्वाभिमान रहे ओ तेज दिलन तलवार शिवाजी शंभु रूप अवतार शिवाजी हुई गया राज शिवाजी उनके करियाती लाश ओ तेज दिलन तलवार शिवाजी ओ शंभु रूप अवतार शिवाजी हुई गया राज शिवाजी उनके करियाती लाश शिवाजी जय शिवराज शंभु राज जय शिवराज शंभु राज जय शिवराज शंभु राज जय शिवराज शंभू राज। आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कसा केला हे सांगणार आहे। प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आले विमान नाही त्याला शिवाजी राजांच्या करामतीची शिवाजी राजांच्या करामतीची त्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची करील काय कल्पना युक्तीची जी 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 करील काय कल्पना युक्तीची जी 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 खानाच्या भेटीसाठी महाराजांनी छान शांत्यानं उभारलेला होता भेटीसाठी छान उभारलेला भेटीसाठी छान उभारलेला लक्षदार सामने आलेला लक्षदार सामने आलेला आणि अशा या सामने आल्या खान दौलत डुलत आला खान दौलत डुलत आला सय्यद बंद त्याच्या संगतीला सय्यद बंद त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला जीवा नावाचा एक डोंबारी होता भरतातला होता जीवन म्हणून वाचला शिवा शिवबाच्या संगती महाला आपल्या राजाला पाहून छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हाथ मारते हंसी खान हाथ मारते हंसी ओ खून लगा गाड़ी गिरा गिरा जी जी गिरा गिरा जी खानाने आपल्या राजाला अभिनंदन दिले आणि गळा दिला खान गाठी मारला खान गाठी मारला पत्नीचा वर्णन केला परतरा आवाज दिला चिलखत हे काम करा चिलखत हे काम करा पण आपला राजा पण काही त्याचा हुंच ठेला नव्हता ना खानाने वा मुख्याचा वर्णन केला वा मुख्याचा वर्णन केला मग शिवाजी महाराजांनी त्याचा पवनतळा बाहेर काढला प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पाप सारे पवन केला कृषीचा घात पवन केला कृषीचा घात लागली गुलामाची हिरवा गोठ्यांची गाय आणि घरातली माय अग्नांची तुळस गोठ्यांची गाय आणि घरातली माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्यांची गय केली जाणार नाही करते छात्याची जाता जाता एवढंच बोलते छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी
चलो चलो बोलो. ताली को बजाओ. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श व महान राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते. ते लहानपणापासूनच अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते. त्यांना माता जिजाऊंकडून उत्तम संस्कार व पिता शहाजी राजेंकडून शौर्याचा वारसा मिळाला. छत्रपती शिवाजी पाठीशी आहे. हे लेखनवार
शाळेत माळी शिकला. राज्य करणारा माझा छत्रपती शिवाजीराजे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सृष्टी आनंदकर. मी वर्ग पहिली अ मध्ये शिकते. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द सांगणार आहे. सर्वांना शिवजयंतीच्या भव्य शुभेच्छा. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव होते जिजाबाई. त्यांच्या वडिलांचे नाव होते शहाजीराजे. त्यांनी अनेक लढाया जिंकल्या. त्यांनी अफजलखान छत्रपती शिवाजी महाराज was a great king and brave warrior. He born on 19 February 1630 at Shivneri Fort in Maharashtra. He was the founder of Maratha Empire. From a young age, Shivaji began to create a Hindu kingdom free from Mughal rule. He started his military at age of 16. He won many forts one by one. He defeated many powerful enemies including the Mughal. Shivaji's most famous battle was the Battle of Pratapgarh. He died on 3 April 1680 at the age of 50. Shivaji Jayanti, I declare tomorrow as the program was really good. All of the students were prepared well and in a very limited period of time. Right? Yes, students over there. All have to maintain silence. What I need to say is that tomorrow is Shiv Jayanti. We had a lot of history about Chhatrapati Shivaji Maharaj. But I want to say 2 philosophers, 2 important lines from his side. He spoke. Yes, students. I call anyone if anyone is interested to speak. किसी को आना है बोलने? No, right? Listen then. First of all, it is nation. Shivaji Maharaj said, first is nation, then your guru, then your parents, and last is God. ये 4 चीज उन्होंने बोला था. पहले आपका nation, first is nation, then is guru, then parents, and last is God. He said that first you serve your nation, first you sacrifice yourself for the nation, then
comes a guru who gives you lesson, life lesson, and third comes the parents, and last comes the God. This was the main line of Chhatrapati Shivaji Maharaj. बहुत लोगों को पता भी नहीं होगा. And second line is that education is very, very important. What Chhatrapati Shivaji Maharaj said, you can conquer any war. आप कोई भी war जीत सकते हो अपने बल से. But कुछ time ऐसा आएगा, you can only win the war with strategy and trick. अगर आपके पास proper knowledge होगा, strategy होगी, तभी आप war जीत सकते हो. And strategy के लिए चाहिए होगा knowledge, and knowledge comes from education. So education was the first priority for him also. And the third thing he said, being warrior also, don't worry about your enemies. अपने शत्रुओं से डरो मत. What you should worry? आपको अपने खुद के स्ट्रेटेजी या खुद के स्ट्रेंथ के ऊपर चिंतित रहना चाहिए, वरी करना चाहिए. You should worry about your own strength. Don't worry who is the enemy in front of you. First you think what is the strength that you have got. These are the three lines, and it gives a very big life lesson to us. It is not only कि आप बस हिस्ट्री सुनो शिवाजी महाराज की, आपको उनसे क्या सीखने को मिलता है, वो बहुत इम्पोर्टेंट है. एंड लास्ट बट नॉट द लिस्ट, आई वोंट टेक मच टाइम. In the life of Chhatrapati Shivaji Maharaj, the best and biggest role was played by his mother. Right? So Jijawu Mata, she played a very big role in the life of Chhatrapati Shivaji Maharaj. So he respects a lot to women. And उनके टाइम में भी जहाँ भी inequality था among genders, he tried his best to take out the equality among all the gender equality उन्होंने करने की कोशिश की. ये चार चीजें हमें सीखने को मिलता है. आप चाहे जितना भी हिस्ट्री पढ़ो, बट मेन ये चार चीजें अगर आप इम्प्लीमेंट करोगे